बाळाला आयर्न सिरप देता तरी हिमोग्लोबिन वाढत नाही. कदाचित तुम्ही या चुका करत आहात. नंबर 1, दुधासोबत आयर्न सिरप देणे. दुधातील कॅल्शियम हे आयर्नचं ऍब्सॉर्प्शन कमी करतं. त्यामुळे दूध आणि आयर्न यामध्ये 1 ते 2 तासाचा गॅप ठेवणे. नंबर 2, कधी दिलं कधी विसरलं. एक वेळेस आयर्न सिरप सुरू केल्यानंतर ते रोज रेग्युलरली देण्यानेच फायदा होतो. नंबर 3, हिमोग्लोबिन नॉर्मल झालं की आयर्न सिरप बंद करणे. आयर्न सिरप सुरू केल्यानंतर हिमोग्लोबिन नॉर्मल होण्यास 1 महिना लागतो आणि तिथून पुढे 2 महिने लागतात आयर्न स्टोरेज नॉर्मल होण्यास. त्यामुळे आयर्न सिरप हे 3 महिने चालू ठेवावे. नंबर 4, ब्लॅक स्टूल बघितलं की घाबरणे. आयर्न सिरप सुरू केल्यानंतर बाळाची टंग की कोट होते, स्टूल ब्लॅक होतं, हे अगदी नॉर्मल आहे. नंबर 5, हेवी मील नंतर आयर्न सिरप देणे. आयर्न सिरप हे एम्प्टी स्टमक किंवा लाईट मील नंतर द्यावं. तुमच्यासाठी बोनस टिप, आयर्न सिरप सोबत व्हिटॅमिन सी दिलं तर आयर्नचं ऍब्सॉर्प्शन हे 2 ते 3 पटीने इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे आयर्न सिरप सोबत लेमन वॉटर, ऑरेंज ज्यूस किंवा टोमॅटो द्यावा. चुका छोट्या आहेत पण बाळाच्या हिमोग्लोबिनवर खूप मोठा परिणाम करतात. कारण आयर्न सिरप योग्य दिलं तरच हिमोग्लोबिन वाढतं. ही माहिती सेव्ह करा आणि ते स्वपालकांपर्यंत शेअर करा.